महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 45 दिवसांच्या कालावधीत राबवण्यात आलं होतं। या अभियानामध्ये शासकीय शाळांपैकी सर्वच म्हणजेच 2093 शाळांनी तर खाजगी व्यवस्थापनाच्या 1585 पैकी 1425 शाळांनी सहभाग घेतला होता। या अभियानांतर्गत राज्यानं 66 कोटी 39 लाखांची बक्षिसं दिली होती। त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यानं तब्बल 2 कोटी 14 लाखांची बक्षिसं पटकावली आहेत। या अभियानात यशस्वी ठरलेल्या शाळा आणि सहभागी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा कळंबा रोडवरील जय पॅलेस इथं आयोजित करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार जयंत असगावकर यांनी या अभियानाची सुरुवात जून महिन्यापासून सुरू करावी, 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा गट करावा, तालुक्यामध्ये या अभियानाच्या उपक्रमांची संख्या वाढवावी आणि स्कॉलरशिप NMMMSच्या गुणांकनाचा या अभियानांतर्गत विचार व्हावा अशा मागण्या केल्या। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार जयंत असगावकर यांनी केलेल्या मागण्यांबाबत शासन दरबारी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आलाच पाहिजे, त्यासाठी विशेष प्रयत्न करून कष्ट घेतले जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या अभियानामध्ये विभाग स्तरावर 2रा क्रमांक पटकावलेल्या चंदगड तालुक्यातील विद्या मंदिर तडशिनहाळ या शाळेला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 15 लाखांचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं। याबरोबरच खाजगी गटातील पेठवडगाव तालुक्यातील मिणचे इथल्या आदर्श गुरुकुल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला 21 लाखांचं बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। त्यानंतर शासकीय गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या हातकणंगले इथल्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनला 11 लाखांचं बक्षीस आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या कन्या विद्यामंदिर कळे या शाळेला 5 लाखांचं बक्षीस देण्यात आलं। तृतीय क्रमांक पटकावलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग या शाळेला 3 लाखांचं बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यानंतर तालुका स्तरावर यश मिळवलेल्या शाळांना गौरवण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर IC शेख, जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन प्रकल्प संचालिका माधुरी परीट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, भैया माने, सर्जेराव पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते।